शिरखेड पोलिसांनी अवैध गुटखा वाहतुकीवर मोठी कारवाई केली आहे। एका कंटेनरमध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा वाहतूक करीत असलेल्या आरोपीला पकडले गेले आहे। तपासात 1,22,00,00,000 रुपयांचा गुटखा जप्त झाला असून आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तपास पोलीस स्टेशन शिरखेड करीत आहेत, तर याबाबत आपण जाणून घेऊया। 10 नोव्हेंबर रोजी शिरखेड पोलीस सहपोलीस निरीक्षक ईश्वर वर्गे व पोलीस स्टाफ पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की 10 चक्का कंटेनर क्रमांक RJ14-GL0020 मध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा मोर्शीकडून अमरावतीकडे नेला जात आहे। शिरखेड फाटा येथे नाकाबंदी करून वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला असता 32 वर्षीय चालक राहुल भब्बल यांनी आपले नाव सांगितले आणि गुटखा असल्याचे कबूल केलेत। 11 नोव्हेंबर रोजी अन्न सुरक्षा अधिकारी व पंचाच्या उपस्थितीत कंटेनर उघडण्यात आला। यामध्ये 175 मोठ्या पोत्यांमध्ये 8 लहान पोत्यांमध्ये गुटखा ठेवलेले आढळलेत। प्रत्येक 4 लहान पोत्यांमध्ये HOT प्रीमियम पान मसाला 65 पॅकेट व H5 प्रीमियम सुगंधित तंबाखूचे 65 पॅकेट होते। एकूण जप्त माल व वाहनांची किंमत 1,22,35,00,000 रुपये होती। राहुल भब्बल यास ताब्यात घेण्यात आले असून इतर 3 आरोपींचा शोध सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत व स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे।